नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या कृषी माऊली या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे आलेले आहेत केतकीताई फडके. केतकीताई फडके या पुण्यातल्या देशपांडेपुरम इथे वास्तव्यास असून गेली सलग 8 वर्ष झाले विषमुक्त किंवा नैसर्गिक पालेभाजी मिळावी यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आपण आपल्या स्टुडिओमध्ये केतकीताईंचं खूप खूप स्वागत करूयात. ताई, स्वागत तुमचं. केतकीताई, आपण याबाबत सुरुवात कशी आणि कुठून केली? साधारण 2017 मध्ये एक लोकसत्ता पेपरमध्ये आर्टिकल आलं होतं वसुधाताई सरदारांचं, ज्या नैसर्गिक शेतीबद्दल अवेअरनेस निर्माण करत होत्या. आणि ते वाचून मी जवळ शैलेश हॉल आहे तिथे विषमुक्त भाजीपाला मिळत होता. तिकडे गेले होते. पण तो खूप कमी प्रमाणात असायचा किंवा शेतकरी कमी होते, प्रोड्यूस कमी होतं. मग असं शोधत-शोधत पत्ता कळला, की माझी मैत्रीण कुमार परिसर, गांधी भवन जो एरिया आहे, हो. तिकडे ती तो असाच सेम ग्रुप चालवतीये. तिथे काही शेतकरी येतात. एक ठराविक वेळेला आम्ही बोलावतो शेतकऱ्यांना, की त्यावेळेला लोकं पण येतील असं. आणि मग मी तिकडे जाऊन घ्यायला लागले. मग तसं करता-करता मला बऱ्याचदा उशीर व्हायचा तिथे जायला. मिळायचं नाही प्रोड्यूस. मग मी प्रत्येक शेतकऱ्याला विचारत गेले, की "तुम्ही देशपांडे पुरमपाशी याल का? आमच्या घरापाशी याल का?" ते म्हणाले, "ताई मिनिमम एक 10-15 लोकं तरी हवीत. तरच आम्हाला ट्रान्सपोर्ट कॉस्ट आणि हे सगळं परवडेल." निश्चित. तर मग मी माउथ पब्लिसिटी करत गेले. लोकांना पाव किलो घ्या, अर्धा किलो घ्या, एक थोडंसं तरी घेऊन बघा. बऱ्याचदा मी माझ्या स्वखर्चाने घेऊन शेजाऱ्या-पाजाऱ्यांना दिलेलं आहे, की तुम्ही याच्यातला फरक जाणून घ्या. हो. आणि सुरुवात खूप खडतर होती. अगदी 2-3 शेतकरी अगदी आमच्या कॅनॉन रोड जो आहे तिथे रस्त्यावर उभे राहत होते. त्याच्यानुसार जवळ-जवळ 6 वर्ष ही ॲक्टिव्हिटी त्या रस्त्यावरती चालू होती. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही कुठच्याही शेतकऱ्यांकडनं कुठचंही कमिशन घेत नाही. हे मला माझ्या घरासाठी मिळावं आणि एकट्यासाठी शेतकऱ्याला येणं परवडणार नाही. म्हणून मग माउथ पब्लिसिटीद्वारे अजून एक 30, 35, 40 लोकं, गुणी ग्राहक बेसिकली, की हां. ज्यांना ह्याचं ज्ञान आहे, की आपण हे नक्की काय खातोय, कशासाठी खातोय याचा पत्ता लागावा. कारण बाहेर खूप स्वस्त मिळतं, पण ते कशाप्रकारे पिकवलेलं असतं, हे आपल्याला माहिती नसतं म्हणजे. हो. तर म्हणजे थेट शेतकरी ते ग्राहक अशी तुमची संकल्पना आहे. अगदी, अगदी. वाह! खूपच छान. आणि याबद्दलची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, की आपण करूयात असं? किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नैसर्गिक किंवा विषमुक्त पालेभाजी ह्या पोहोचली पाहिजे, की ज्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन आता आपण हल्ली बऱ्याचदा बघतोय, की डायबिटीस आहे, बीपी आहे, याच्यासारखे जे काही आपल्याकडे वारंवार म्हणजे प्रत्येक घरात पेशंट आहेत. हे होऊ नये याकरता आपण हे निश्चितच करत असाल. पण हे सुरुवात जी झाली, त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे हेच, की जेव्हा मी खाण्यातला फरक लक्षात आला, की हे काहीतरी वेगळं आहे. मग काय वेगळं आहे? म्हणजे शून्य नॉलेज होतं मला नैसर्गिक शेतीबद्दल. म्हणजे जायचं, विकत घ्यायचं, खायचं, मोकळं व्हायचं इतपतच बेसिक होतं. जनरली सगळ्या तसंच करतात. मग हळू माझी जी मैत्रीण आहे, गाईड आहे, फिलॉसॉफर आहे, सुजाता नाफडे, जी पाषाणला राहते, जिचं टेरेस गार्डनिंग आहे. तिचे भाऊ शेगावच्या जवळ त्यांचं चिखली खुर्द बुलढाण्याजवळ शेत आहे मोठं. तर त्यांच्या शेतातली तूर डाळ, चणा डाळ, मूग हे आधी सुरुवात केली. तर ती सालासकट असलेली तूर डाळ खूप छान लागते, चविष्ट, म्हणजे खूपच सुंदर लागते त्याची चव. म्हणजे ती तुम्ही अनुभव घ्या आणि मगच त्याच्याविषयी तुमचं मत बनवा. अच्छा. तर म्हणजे मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे, की नैसर्गिक किंवा विषमुक्त आहे आणि आपले हायब्रिड आहे, हे ओळखायचं कसं? विषमुक्त हायब्रिड, हायब्रिड ॲक्चुअली बियाणं आहे. हो. हायब्रिड आणि देशी बियाणं. बरं. तर आत्ता सध्या शेतकऱ्यांची खूप हलाखीची परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना मार्केट रेट नाही मिळत आहे हो. तेवढा. आणि म्हणजे मधले जे व्यापारी वगैरे आहेत, ते त्यांच्याकडनं खूप अव्याच्या सव्वा पैसे घेतात खरंय. म्हणजे. तर आत्ता तरी आमचं जीवामृत नैसर्गिक शेती म्हणजे याच्यानुसार हायब्रिड बियाणं बरेचसे लोकं वापरतायत. काही-काही जसं मगाशी उल्लेख केला नितीन खर्चे दादांचा, तर ते अगदी ठामपणे देशी बियाणं वापरतायत. अच्छा. म्हणजे ते पारंपरिक जे आजोबा-पणजोबा यांच्याकडनं जे आलेलं आहे, ते अजूनही बियाणं त्यांचं वापरून शेती करतायत. ओके. मग आम्ही आमच्या गरजा सांगितल्या, लोकांकडनं फीडबॅक घेतला, की अजून आपल्याकडे काय पाहिजे? तर मग लोकं काय-काय सांगत गेले. मग तसं वाढत गेलं, म्हणजे प्रकार वाढत गेले. आणि खूप जास्त शेतकरी ॲड करण्यामध्ये मला स्वतःला इंटरेस्ट नाहीये. कारण आम्ही रेग्युलर त्यांचे अपडेट्स घेतो. हो. व्हिडिओज त्यांचे बघतो, त्यांच्या शेतावर जातो. तर खूप शेतकरी केले, की मग सगळ्यांच्या पाठी लागायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी शेतकऱ्यांनाच आपण आपल्या ग्रुपच्या गरजांनुसार सांगायचं आणि मग ते हळू डेव्हलप करतात. आता ही 8 वर्ष प्रोसिजर आमची चालू आहे. तर आत्ता कुठे-कुठे त्याचं
थोडंसं बाळसं धरलंय असं मी म्हणू शकेन. अजूनही खूप मजल गाठायची आहे त्या बाबतीत. नैसर्गिक जे तुम्ही म्हणतात ते आणि सेंद्रिय ह्याचा अर्थ एकच आहे की काय वेगवेगळा आहे? ते म्हणजे खरं तर माझ्यापेक्षा जे नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आहेत ते सांगू शकतील. ओके. आता काही जण सेंद्रिय शेती म्हणतात, ऑर्गॅनिक शेती म्हणतात. म्हणजे तो एक अभ्यासाचा विषय आहे. शेती ही सोपी गोष्ट नाहीये. हो. आणि जितकं तुम्ही त्याच्यात खोलात शिरत जाल, तितकं त्याच्यातले अनुभव कळत जातात. पण देशी बियाणांच्या बाबतीत मी नक्की सांगू शकेन, की हे निश्चित कळतं, की हे वेगळं आहे आणि छान आहे आणि आपल्याला ते हवं आहे. पूर्वी मगाशी म्हटलं तसं, की आम्ही रस्त्यावर थांबत होतो. ओके. तेव्हा आमच्या जवळच एक शाळा आहे. तर त्याचे जे पेरेंट्स येतात जातात, तेव्हा ते पण त्यांच्याकडनं घ्यायचे, शेतमाल घ्यायचे आणि त्यांनाही कळायचं, की हे काहीतरी वेगळं आहे. पण मध्यंतरी अतिक्रमण विभागाने कारवाई केली. त्याच्यामुळे मग आम्हाला आमचा ग्रुप जो आहे तो तिकडनं उचलून वेगळ्या ठिकाणी एक छत्रे हॉल म्हणून आहे. अच्छा. तिथे दर शनिवारी 8 ते पावणे 9 ओके. या वेळात आपले शेतकरी येतात. म्हणजे आम्ही असा जुगजुग गाडी एक केली आहे, की कर्वेनगर, देशपांडेपुरम, बिबवेवाडी आणि सहकारनगर अशा 4 लोकेशनला जातात. आता मला सांगा, ह्या गोष्टीची सुरुवात करावी, असं तुम्हाला केव्हा जाणवलं? 27 जानेवारी 2018ला ग्रुप्सची सुरुवात झाली. ओके. माझ्या एका मैत्रिणीच्या म्हणजे तिने तिच्या एरियामध्ये असाच ग्रुप चालू केला होता. तिकडे मी सुरुवातीला गेले, तिकडनं घेतलं फळं, भाज्या, धान्य. मला फरक जाणवला बाहेरपेक्षा, मॉलपेक्षा हं, हं. आणि मग मला असं वाटलं, की अरे माझ्यासाठी पण मला हे सगळं मिळायला पाहिजे. मग मी माझ्या एरियामध्ये शेतकरी दादा ताईंना विचारलं, की तुम्ही याल का? आणि मग हळू 2, 3, 4 शेतकरी, 4 ग्राहक, 5 ग्राहक अशी इतक्या छोट्या प्रमाणापासून सुरुवात झाली. मग हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मग तुम्ही कशाप्रकारे म्हणजे तुम्ही काही WhatsAppचे ग्रुप क्रिएट केले का माउथ पब्लिसिटी करता का काय? म्हणजे हां. यासाठी? नाही WhatsAppचे 2 ग्रुप आहेत. बरं. एक मेन ग्रुप असतो, की ज्याच्यावरती शेतकरी अपडेट्स देतात, हो. की त्यांच्या शेतामध्ये ते काय-काय येतंय. म्हणजे अजून महिन्याभराने जर का दुधी भोपळा येणार आहे, एक उदाहरण म्हणून, तर ग्राहक आता थांबतात, की आपण बाहेरचा दुधी भोपळा नाही घ्यायचा. तर आपले जे चिंतामणी दादा आहेत, शेंडे दादा आहे, हे आता इतके 7-8 वर्षांचे ऋणानुबंध सुरू झालेले आहेत. छान. तर त्यांच्याचकडनं घ्यायचं, आपण बाहेरनं नाही विकत घ्यायचं. ते थांबून राहतात लोकं. तर हे मला वाटतं यश आहे या व्यवस्थेचं. तुम्ही हा जो तुमचा उपक्रम आहे, विषमुक्त पालेभाजी, तर याबाबत तुम्ही आपल्या नवीन येणाऱ्या ग्राहकांना किंवा जे आहेत ऑलरेडी ग्राहक, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? जरूर नियमित या. नियमित आलात तर तुम्हाला नक्कीच चवीतला फरक जाणवेल. म्हणजे माझा मुलगा ॲक्चुअली हॉस्टेलला जाणार होता. तर त्याला मी तेव्हा विचारलं, की "तू काय मिस करशील रे पुण्यातनं जाताना?" तर तो मला म्हणाला, "आई तू भाजी ग्रुपवरनं जी फळं आणशील, हो. ते मी मिस करेन." म्हणजे अगदी छोटी 3-4 वर्षांच्या मुलांना सुद्धा आता केळी, पपई, पेरू हे ते बाहेरचं नाही खाऊ शकत. तर इतकं जर का मुलांना कळतंय, की ज्यांना काही शेती, शेतकरी यांच्याविषयी काही आत्ताच्या शहरातल्या मुलांना माहिती नाहीये. पण हे जर का आपण असे शेतकरी बोलावले, त्यांना ठराविक एक व्यासपीठ करून दिलं, म्हणजे मी ह्याला बाजार म्हणत नाही. मी ह्याला एक व्यवस्था म्हणते, की आपण एकमेकांना विचारून, सांगून, सवरून आपल्या ग्रुपसाठी शेतकऱ्यांना नियोजन करायला भाग पाडून, मग त्यांना ती व्यासपीठ निर्माण करून द्यायचं. केतकीताई, कृषी माऊलीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. आज तुम्ही इथे आलात आणि सगळ्यांना खूप छान माहिती दिलीत, की विषमुक्त पालेभाजी किंवा अन्नधान्य कसं वापरता येईल याबाबत. तर नक्कीच तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा या. आम्हाला तुमच्याकडून ऐकायला जरूर आवडेल. नक्की.